गुड मॉर्निंग गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण रिंग काउंटर बघितलं, डाऊन काउंटर बघितलं आणि अप डाऊन काउंटर बघितलं. आता बघायचं आपल्याला शिफ्ट रेजिस्टर. ओके, तर शिफ्ट रेजिस्टर म्हणजे काय? अ रेजिस्टर इज अ ग्रुप ऑफ फ्लिप फ्लॉप यूज टू स्टोअर और रोटेट द डेटा. आय रिपीट once again, register is a group of flip-flop used to store or rotate the data. काय करतं रजिस्टर? काय करतं? एक तर डेटा स्टोअर करण्याचं काम करतं किंवा डेटा रोटेट करण्याचं काम करतं. त्याला बोलतात रजिस्टर. नंतर बघूया, द शिफ्ट रजिस्टर रोटेट द बीट फॉर सर्टन अरिथमॅटिक ऑपरेशन. इट इज आयदर शिफ्ट लेफ्ट और शिफ्ट राईट register or is uses D flip-flops as explained below. तर शिफ्ट रजिस्टर काय करतं? बीट रोटेट करण्याचं काम करतं. म्हणजे एखाद्या अरिथमॅटिक ऑपरेशनमध्ये, म्हणजे अरिथमॅटिक ऑपरेशनमध्ये बीट रोटेट करण्याचं काम करतं शिफ्ट रजिस्टर, राईट. तर हे कसं रोटेट करतं? एक तर शिफ्ट लेफ्ट करतं किंवा शिफ्ट राईट, राईट. आणि ते काय वापरून करतं? डी टाईप ऑफ फ्लिपफ्लॉप वापरून करतं. पण याच्यामध्ये फक्त शिफ्ट रजिस्टरमध्ये डी टाईप ऑफ फ्लिपफ्लॉपच वापरतात. ते आपण बघायचं आता. तर पहिलं बघूया शिफ्ट लेफ्ट रजिस्टर. बघायचं आहे शिफ्ट लेफ्ट रजिस्टर. तर याच्यामध्ये बघू, फिगर 5.15 shows a shift left register prepared by cascading 4 D flip-flops as shown. D in sets up right flip-flop, Q0 sets up Q1, Q1 sets up third, and so on. The flip-flops are positive edge trigger type. So at the positive edge of the clock, the D in moves one bit left. Refer its timing diagram, figure 5.16a. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला डायग्राममध्ये बघायचं की जो इनपुट आहे डी इन तो सेटअप होतो राईट फ्लिपफ्लॉपचा, आणि नंतर Q0 कोणाला सेट करतो? Q1ला, Q1 कोणाला? थर्ड वनला. असं करत करत, आणि हे जे सगळे फ्लिपफ्लॉप आहेत ते पॉझिटिव्ह एज ट्रिगर फ्लिपफ्लॉप आहेत. म्हणजे क्लॉक पल्सचं जेव्हा ट्रान्झिशन 0 to 1 होतं तेव्हा त्याची फ्लिपफ्लॉपची स्टेट चेंज होत असते. ओके, आणि तो डी इन आहे ते एका बीटने काय होतं? मूव्ह होतो लेफ्ट साईडला, म्हणून त्याला शिफ्ट लेफ्ट रजिस्टर बोलतात. त्याची टायमिंग डायग्राम पण आपल्याला बघायची आहे. तर बघूया शिफ्ट लेफ्ट रजिस्टर. तर याच्यामध्ये बघा की किती फ्लिपफ्लॉप आहेत? 4 फ्लिपफ्लॉप आहेत. पहिलं आणि डी टाईप ऑफ फ्लिपफ्लॉप आहेत. पहिल्याला इनपुट दिला डी इन, जो राईट हँड साईडचा फ्लिपफ्लॉप आहे, लिस्ट सिग्निफिकंट फ्लिपफ्लॉप. त्याला काय दिलं? डी इन इनपुट दिलं. नंतर त्याचा आउटपुट Q0 जो आहे तो D1ला लावलेला आहे, आणि Q1 आउटपुट आहे D2ला लावलेला आहे, आणि Q2 आउटपुट आहे Q3च्या इनपुटला लावलेला आहे. ओके, आणि त्याचं जे पॉझिटिव्ह एज ट्रिगर जी क्लॉक पल्स आहे ती सगळ्यांची कॉमन करून त्याला क्लॉक पल्स अप्लाय केलेले आहे. ते आहे शिफ्ट रजिस्टरचं ही शिफ्ट लेफ्ट रजिस्टरची डायग्राम. ओके, तर याच्यामध्ये बघू, फॉर इन्स्टन्स सपोज डी इन इज इक्वल टू 1. ओके, देन at the arrival of the first positive edge of the clock pulse, it's shifted to left by the first D flip-flop. The other remains unaltered. The register output is 0001, राईट. तर याच्यामध्ये काय होतं? आता आपण जर सपोज पहिल्या पॉझिटिव्ह एक एज ट्रिगरला काय केलं? डी इनला 1 इनपुट दिलं. ते दिल्यानंतर काय पॉझिटिव्ह एज ट्रिगरला तर ते शिफ्ट होतं लेफ्ट हँड साईडला. मग Q0ला काय मिळतं? 1 मिळतं. आणि
त्याच्या अगोदर जे आहे आणि Q1 Q2 Q3चं जे आउटपुट आहे तो 0 राहतं. कारण अगोदर आहे ना हे सगळं ऑपरेशन करायच्या अगोदर आपल्याला क्लिअर इनपुट म्हणजे सगळ्या फ्लिपफ्लॉपला क्लिअर इनपुटला काय क्लिअर सिग्नल देऊन काय केलं जातं, सगळे आउटपुट इनिशियलाइज केले जातात. म्हणून सगळ्यांचं जे पहिलं आउटपुट असतं तो 0 0 0 0 असतं, राईट. 0 0 0 0. ओके. नंतर आपण डी इन ला 1 दिलं, एक क्लॉक पल्स दिली पॉझिटिव्ह ट्रिगरला, मग त्याचं आउटपुट आपल्याला क्यू काय मिळतं, Q0 शिफ्ट होतं, राईट. मग ते तिकडे शिफ्ट होतं लेफ्ट हँड साईडकडे, राईट, पहिलं पॉझिटिव्ह एज ट्रिगरला. नंतर लेफ्टला शिफ्ट होतं. ते झाल्यानंतर मग आपल्याला आउटपुट काय मिळतं 0 0 0 1. नंतर ॲट द सेकंड क्लॉक पल्स, मग सेकंड क्लॉक पल्सला काय मिळतं, Q0 इज ट्रान्सफर्ड टू द ईस्ट लेफ्ट अँड द आउटपुट इज. आता याच्यानंतर काय होतं, आता डी इन आपण 1 ठेवलं आहे कंटिन्युअसली आणि कंटिन्युअस क्लॉक पल्स दिली तर याच्यानंतर काय होतं, सेकंड जी हे आहे सेकंड क्लॉक पल्सला, तर Q0चं जे आउटपुट होतं तो D1कडे ट्रान्सफर होतं आणि मग तुम्हाला Q1ला काय मिळतं, 1 मिळतं आणि डी इन ऑलरेडी 1 आहे. मग दुसऱ्या क्लॉक पल्सला पण काय होणार, Q0 पण 1 होणार. मग तुमचं आउटपुट सेकंड क्लॉक पल्सला काय मिळणार 0 0 1 1, म्हणजे 1 शिफ्ट झाला लेफ्ट हँड साईडला बाय द सेकंड डी फ्लिपफ्लॉप. मग तुम्हाला आउटपुट मिळतं सेकंड फ्लिपफ्लॉपमुळं 0 0 1 1, राईट. नंतर बघा द थर्ड पॉझिटिव्ह क्लॉक रिझल्ट्स इन 0 1 1 1. तर याच्यामध्ये थर्ड क्लॉक पल्सला जे आहे, तर थर्ड जी पॉझिटिव्ह एज ट्रिगरची पल्स आहे तेव्हा तुम्हाला आउटपुट जे कसं मिळणार आहे, तर ते Q1 आउटपुट लेफ्ट हँड साईडला कुठं शिफ्ट होतं, D2कडे, म्हणजे तुम्हाला आउटपुट कुठं मिळतं Q2ला. मग आउटपुट काय येणार, ते येणार 0 1 1 1, क्लिअर. आणि मग फोर्थ क्लॉक पल्सला काय मिळणार 1 1 1 1, क्लिअर. नंतर याला बोलतात शिफ्ट लेफ्ट रेजिस्टर. कळलं. तर याच्यानंतर आपण काय बघितलं, टायमिंग डायग्राम ऑफ शिफ्ट रेजिस्टर. आता याच्यामध्ये ए आणि बी डायग्राम बघू. तर याची टायमिंग डायग्राम बघूयात आता आपण. तर क्लॉक पल्स दिली, पहिल्या पॉझिटिव्ह एज ट्रिगर जो आहे तर त्याला काय होतं, कोणाचं ट्रान्झिशन आपण डी इन दिलं आहे. नंतर Q0चं ट्रान्झिशन काय 0 to 1 चेंज होतं आणि ते कंटिन्युअसली 1 राहतं, कारण आपण D1 काय केलं आहे, एकदम आपण डी इन हा 1च ठेवलेला आहे. नंतर सेकंड क्लॉक पल्सच्या पॉझिटिव्ह एज ट्रिगरला काय राहतं, Q1 जो आहे तो 1 होतो आणि तेव्हा आपण Q0 हायच राहतो. आणि नंतर Q2 आहे तो तिसऱ्या क्लॉक पल्सचा जो पॉझिटिव्ह म्हणजे ट्रान्झिशन आहे लो टू हाय, म्हणजे 0 to 1 ट्रान्झिशन होत असताना ते काय होतं, त्याचं म्हणजे आउटपुट मिळतं, स्टेट चेंज होते. मग Q3ला आउटपुट मिळतं तुम्हाला Q2ला आउटपुट मिळतं 1. आणि नंतर Q3ला काय चौथ्या क्लॉक पल्सचा जो पॉझिटिव्ह एज ट्रिगर आहे, म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे जे रायझिंग एज आहे 0 to 1 ट्रान्झिशन, तिथं ते जे आउटपुट आहे Q3चं तो लो टू हाय होतो. ओके. असं आहे टायमिंग डायग्राम ऑफ शिफ्ट रेजिस्टर, कोणत्या लेफ्ट हँड साईडचं. ओके. तर याच्यानंतर बघूया आता की आता आपण शिफ्ट राईट रेजिस्टरचं बघूया आणि त्याची जी टायमिंग डायग्राम आहे ती टायमिंग डायग्राम बीमध्ये दिली आहे, त्याच्यानंतर डिस्कस करू. ओके. तर शिफ्ट राईट रेजिस्टर याच्यामध्ये दिस इज ॲन ऑपोजिट प्रोसेस ऑफ शिफ्टिंग द डेटा, रेफर फिगर 5.17. आता ही जी फिगर आहे याच्यामध्ये जी आहे तर याची जी डेटा आहे, डेटा शिफ्टिंग ते अपोजिट प्रोसेस आहे. म्हणजे आधी लेफ्ट हँड साईडला आता डेटा शिफ्ट होता, तर हे राईट हँड साईडला शिफ्ट होणार असं. दिस टाईम डी इन इज गिवन टू
this time D in is given to D3 Q3 to D2 Q2 टू D1 अँड सो वन. आता याच्यामध्ये राईट साईडला जर तुम्हाला हे करायचं असेल तर त्याच्यासाठी जे मोस्ट सिग्निफिकंट जो मोस्ट सिग्निफिकंट फ्लिपफ्लॉप आहे म्हणजे कोणता D3. म्हणजे ते शिफ्टिंग कसं होतं, ह्याच्यामध्ये डी इनला इनपुट कुठं दिला, D3ला इनपुट दिला आणि नंतर Q3 राईट, D3 Q3 नंतर D2 Q2 आणि नंतर D1 Q1 आणि D0 Q0 असं शिफ्टिंग होतं राईट. नंतर द सर्किट ॲक्शन इज व्हेरी सिमिलर टू द शिफ्ट लेफ्ट रेजिस्टर. याची जे सर्किट ऑपरेशन आहे ते सिमिलर आहे कशाचं, शिफ्ट लेफ्ट रेजिस्टरसारखं. ओनली द डेटा मोमेंट इज फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲज शोन इट्स टायमिंग डायग्राम फ्रॉम फिगर डायग्राम 5.16b. आता याच्यामध्ये फक्त काय याचे जर डेटा ट्रान्सफर होतो फ्रॉम लेफ्ट टू राईट नाही, इथं राईट टू लेफ्ट. ओके फ्रॉम लेफ्ट टू राईट होतो कारण राईट शिफ्ट होते ना, बरोबर. तर डेटा कसं मोमेंट होतं लेफ्ट टू राईट आणि मगाशी कसं राईट टू लेफ्ट होत होतं. ओके, तर त्याची टायमिंग डायग्राम पण बघूया. अगोदर आपण काय करूया, शिफ्ट रेजिस्टरचं डायग्राम बघूया. तर याच्यामध्ये बघून घ्या, म्हणजे 4 फ्लिपफ्लॉप वापरले आणि सगळे जे फ्लिपफ्लॉप आहे त्याचं जे क्लॉक इनपुट आहे तो पॉझिटिव्ह एज ट्रिगर क्लॉक इनपुट आहे. सगळे कॉमन करून त्याला क्लॉक पल्स दिलेली आहे. नंतर काय केलं, जो मोस्ट सिग्निफिकंट फ्लिपफ्लॉप आहे दॅट इज D3, ज्याचं आउटपुट आहे डी इनपुट आहे D3, त्याला D इन इनपुट कनेक्ट केलं आहे. नंतर त्याचा जो आउटपुट आहे Q3 तो कशाला दिलं आहे, त्याचं आउटपुट दिलं आहे Q2ला. सॉरी, त्याचा जो Q3 आउटपुट आहे तो दिला आहे D2च्या इनपुटला. म्हणजे जो D2 फ्लिपफ्लॉप जो 3 नंबरचा फ्लिपफ्लॉप आहे त्याचा जो इनपुट आहे D2 त्याला दिला आहे. नंतर त्याचा आउटपुट जो असणार आहे तो Q2 कनेक्ट केलेला आहे D1 इनपुटला. आणि त्या D1 जो फ्लिपफ्लॉप आहे म्हणजे 2 नंबरचा फ्लिपफ्लॉप तो त्याचा जो आउटपुट आहे Q1 तो कोणाला कनेक्ट केलेला आहे, तो दिला आहे D0च्या इनपुटला म्हणजे पहिल्या फ्लिपफ्लॉपच्या इनपुटला D0ला. आणि त्याचं फायनल आउटपुट असणार आहे Q0, तो Q0 कशाला कनेक्ट केलेला नाही. असं आहे शिफ्ट राईट रेजिस्टर. तर याच्यामध्ये याचं ऑपरेशन कसं होतं, या टायमिंग डायग्राममध्ये बघा. पहिल्या क्लॉक पल्सला काय होणार, D इन इनपुट दिले D3ला. मग पहिल्या क्लॉक पल्सला D3 होतो हाय. मग D3 हाय झाल्यानंतर ते कुठं दिलं आहे, ते दिलं D2च्या इनपुटला. मग काय होतं, ते दिल्यानंतर दुसऱ्या क्लॉक पल्सला काय होतं, D2चं ट्रान्झिशन 0 to 1 चेंज होतं. मग आणि त्याचं आउटपुट Q2 काय येतं, 1 येतं. पहिल्या कंडिशनमध्ये तुमचं आउटपुट काय येणार, 1 0 0 0 राईट. नंतर दुसऱ्या क्लॉक पल्सला आउटपुट काय येणार, 1 1 0 0 राईट. म्हणजे काय येणार 1 1 0 0. मग नंतर तिसऱ्याला काय, आता जो Q2 आउटपुट आहे तो D1ला जोडलेला आहे. मग तिसऱ्या क्लॉक पल्सला काय येणार, आणि मग त्याचं आउटपुट तिसऱ्या क्लॉक पल्सला कुठे येतं, Q1ला ट्रान्झिशनचे. मग काय होणार तिसऱ्या क्लॉक पल्सला 1 1 1 0 ओके. आणि नंतर चौथ्या क्लॉक पल्सला काय होणार, चौथ्या क्लॉक पल्सला तर Q1 जो आउटपुट आहे तो D0ला जोडलेला आहे. मग चौथ्या क्लॉक पल्सला आउटपुट Q0कडे येणार. मग काय येणार आउटपुट 1 1 1 1. क्लिअर, असं आउटपुट तुम्हाला मिळणार आहे. तर डायग्राममध्ये टायमिंग डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, पहिल्या क्लॉक पल्सला Q3चं ट्रान्झिशन चेंज होतं, स्टेट चेंज होतं. दुसऱ्या क्लॉक पल्सच्या जेव्हा 0 to 1 ट्रान्झिशन होतं ना, म्हणजे रायझिंग एजला, तेव्हा ट्रान्झिशन चेंज होतं 0 to 1. Q2चं
नंतर Q3चं तिसऱ्या क्लॉक पल्सला आणि Q3चं पहिल्या क्लॉक पल्सला, Q2चं दुसऱ्या क्लॉक पल्सला, Q1चं तिसऱ्या क्लॉक पल्सला आणि Q0चं चौथ्या क्लॉक पल्सला. असं शिफ्टिंग होतं. टायमिंग डायग्राममध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर हे आहे शिफ्ट राईट रेजिस्टर. ओके. याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का? नाही आहे. काय प्रॉब्लेम असेल तर बिनधास्त विचारू शकता. ओके. तर आता याचं बघू ॲप्लिकेशन ऑफ रेजिस्टर. तर 2-4 ॲप्लिकेशन आहेत, तर बघूयात. तर रेजिस्टर्स आर बेसिकली यूज फॉर, कुठं वापरतात रेजिस्टर? टेम्पररी डेटा स्टोरेज इन मायक्रो प्रोसेसर. टेम्पररी डेटा स्टोअर करण्यासाठी मायक्रो प्रोसेसरमध्ये वापरतात हे रेजिस्टर. नंतर डेटा शिफ्टिंग ऑर फॉर डेटा रोटेट ॲप्लिकेशन. डेटा शिफ्टिंगसाठी पण वापरतात किंवा डेटा रोटेट ॲप्लिकेशनसाठी पण हे शिफ्ट रेजिस्टर वापरतात. नंतर डेटा कन्वर्जन लाईक सिरियल टू पॅरलल अँड व्हाईस वर्सा. तर डेटा कन्वर्जनसाठी सुद्धा शिफ्ट रेजिस्टर वापरतात. हे रेजिस्टर वापरतात. कशासाठी? डेटा कन्वर्जन, सिरियल टू पॅरलल डेटा कन्वर्जन किंवा पॅरलल टू सिरियल डेटा कन्वर्जन. नंतर फॉर डिले जनरेशन इन डेटा ट्रान्समिशन. टायमिंग म्हणजे डिले जनरेशनसाठी पण डेटा ट्रान्समिशनमध्ये वापरतात हे रेजिस्टर्स. ओके, क्लिअर. तर अशा प्रकारे आपला हा जो इलेक्ट्रॉनिक्स काउंटर आहे हा चॅप्टर संपलेला आहे. याच्यामध्ये जर कोणाला काही क्युरी असेल तर बिनधास्त विचारू शकता. व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला PDF सेंड केलेलं आहे. हँड रिटन पण नोट्स आहेत आणि बुकच्या पण नोट्स आहेत. ओके. तर ठीक आहे. तर याच्यामध्ये काही 2 न्यूमरिकल प्रॉब्लेम बघूयात आणि मग स्टॉप करूयात. ओके. तर बघूयात. पहिला प्रॉब्लेम सॉल्व आहे. इफ 3 T flip-flops are connected in series with input clock of 1.2 MHz, find the clock frequency of each flip-flop output. आता याच्यामध्ये बघा प्रत्येक फ्लिपफ्लॉप 3 फ्लिपफ्लॉप सोल्युशन दिलं आहे की एका पहिला जो इनपुट फ्लिपफ्लॉप आहे त्याचं फ्रिक्वेन्सी काय दिली? 1.2 kHz दिली आणि तो T टाईप ऑफ फ्लिपफ्लॉप आहे. नंतर त्याचं आउटपुट राईट मग Q1चं आउटपुट जो T टाईप ऑफ फ्लिपफ्लॉप आहे त्याच्या नंतर पहिला जो फ्लिपफ्लॉप आहे त्याचा आउटपुट आहे Q1 आणि Q1चा जो आउटपुट आहे तो दिला आहे जो दुसरा फ्लिपफ्लॉप आहे त्याच्या क्लॉक इनपुटला राईट. आणि त्याचं आउटपुट आहे दुसऱ्या फ्लिपफ्लॉपचं Q2 आणि Q2चा जो आहे तो दिलेला आहे तिसऱ्या फ्लिपफ्लॉपच्या क्लॉक इनपुटला. आणि मग तुमचा जो Q3 आउटपुट आहे फायनल तो किती येते ते बघायचं आपल्याला राईट. तर याचा ॲन्सर काय? 150 Hz बिकॉज इच T फ्लिपफ्लॉप गिव्ज डिवायडेड बाय 2 क्लॉक. जो प्रत्येक जे फ्लिपफ्लॉप आहे तर डिवायडेड बाय 2 फ्लिपफ्लॉप देतं. तर याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला? 1.2 kHz आहे. तर डिवायडेड बाय 2 म्हणजे काय होतं? तर पहिल्या फ्लिपफ्लॉपचं जे आउटपुट आहे तो येतं 0.6 kHz. नंतर डिवाइड बाय 2 आहे T फ्लिपफ्लॉप. नंतर दुसऱ्या फ्लिपफ्लॉपचं आउटपुट येतं 0. म्हणजे काय 0.3 kHz येतं. आणि फायनल जो तिसरा फ्लिपफ्लॉप आहे त्याचा जो आउटपुट आहे तो 0.15 kHz. म्हणजे काय येणार? 150 Hz. ओके. कारण T टाईप ऑफ फ्लिपफ्लॉप इज डिवायडेड बाय 2 क्लॉक असं असतं. नंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. हाऊ मेनी फ्लिपफ्लॉप्स आर रिक्वायर्ड टू कन्स्ट्रक्ट ईच ऑफ द फॉलोइंग काउंटर. तर किती फ्लिपफ्लॉप लागतात ते काउंटर तयार करण्यासाठी त्याचं दिलं आहे. पहिलं mod 3, mod 6 आणि mod 9 मॉड्युलस. तर आपल्याला माहिती आहे त्या 2 ते मॉड्युलस म्हणजे बघायचं आपल्याला की नंबर ऑफ स्टेट्स आउटपुट स्टेट. तर mod 3साठी बघा काय की किती असणार आहे? तर mod 3 इट रिक्वायर्स 2 फ्लिपफ्लॉप. काय तर त्याचा फॉर्म्युला आहे. तर mod 3साठी किती 2 फ्लिपफ्लॉप रिक्वायर्ड आहेत बिकॉज इट हॅज 3 आउटपुट स्टेट्स अँड द नंबर ऑफ आउटपुट स्टेट्स इज गिवन by the formula 2n-1. If n-1 we get only 2 states. If
sorry, if n is equal to, if n is equal to 1 we get 2 states, if n is equal to 2 we get 4 states. By using feedback we can get 3 आउटपुट स्टेट्स. आता याच्यामध्ये कसं आहे बघा, मॉड 3मध्ये किती स्टेट आहेत? 3. जर आपण फॉर्म्युला आहे आपल्याकडे नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप घेण्यासाठी 2n, म्हणजे 2 जर 1 घेतलं तर 2, 2च स्टेट आहेत. पण इथं मॉड किती आहे? 2च स्टेट आहेत, 3 आहेत. तर आपल्याला काय घ्यावं लागतं? 2 दॅट इज 4. मग त्याला किती फ्लिपफ्लॉप लागतील? 2 फ्लिपफ्लॉप, म्हणजे 4 स्टेट. आणि नंतर जी 4 स्टेट आहेत, म्हणजे एक स्टेट आपल्याला काय करायचं? फीडबॅकला देऊन ते काय करते? ते एक कमी करता येते, राईट, फीडबॅक वापरून. तर याच्यानंतर तर मॉड 3साठी किती फ्लिपफ्लॉप लागतील? देर आर 2 फ्लिपफ्लॉप्स आर रिक्वायर्ड. नंतर मॉड 6साठी किती लागतील मग? तर मॉड 6साठी बघा 2 म्हणजे 4 आणि आपल्याला 6 पाहिजे, राईट. मग 2 घ्यावं लागेल. मग 2 म्हणजे 8 असल्यामुळं, आणि 8 इज ग्रेटर दॅन 6, आणि 4 हा 2 म्हणजे 4 जर घेतला असता तर इट इज लेस दॅन. तर जे मोठं आहे ते घ्यावं लागतं, नंतर आपल्याला फीडबॅकला देता येतं. म्हणजेच काय? 2 दॅट इज 8. मग आपल्याला किती फ्लिपफ्लॉप लागतील? 3 फ्लिपफ्लॉप लागते. आणि बाकीचे जे 2 आउटपुट असणार आहे ते आपण फीडबॅकला देऊन त्याला कमी करू शकतो. ओके. नंतर थर्ड वन मॉड 9. मॉड 9साठी किती लागणार आहे? 2 म्हणजे 8. नंतर ते 9पेक्षा छोटे आहेत, म्हणजे कमी स्टेट. मग काय लागणार? 2 दॅट इज 16. मग 2 16. आणि मग त्याच्यातल्या ज्या 5 जे स्टेट आहेत ते आपण काय करू शकतो? फीडबॅक वापरून मिनिमाइज करू शकतो. म्हणजे मॉड 9साठी किती फ्लिपफ्लॉप लागतात? देर आर 4 फ्लिपफ्लॉप्स आर रिक्वायर्ड. ओके. तर याच्यामध्ये जर कोणाला काही क्युरी असेल तर बिनधास्त विचारू शकता. तर याची प्रॅक्टिस करा, नोट्स वाचा आणि सगळं व्यवस्थित अभ्यास करा. ओके. तर काही क्युरी असेल तर विचारू शकता. ओके, देन स्टॉप करा आता.